तर नमस्कार, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय आधार कार्डवरती ॲड्रेस चेंज कसा करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार नाहीये. तुमच्या हेड ऑफ फॅमिलीच्या आधार कार्डवरून तुम्हाला ॲड्रेस चेंज करता येणार आहे. त्याचबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. ॲड्रेस चेंज करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला सकाळी 11 वाजता एका जॉबची अपडेटसुद्धा दिली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया. तर मित्रांनो, आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंट लागणार आहे. ते डॉक्युमेंट कोणतं असणार आहे? तर मित्रांनो, हा जो असणार आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. हा फॉर्म तुम्हाला लागणार आहे. या फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही पी डाउनलोड करू शकता. किंवा मित्रांनो, आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही पी कशी डाउनलोड करायची, हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल त्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरायचा त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण स्टार्ट टू एंड प्रोसेस तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, आधार अपडेटसाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे UIDAI असं सर्च करायचं आहे. UIDAI तुम्ही सर्च केल्यानंतर इथे पहिला जो ऑप्शन आहे, माय आधार लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर असं काही तुमच्यासमोर पेज येईल. त्यानंतर तुम्हाला इथे वरती 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप मोड हा जो काही ऑप्शन आहे डेस्कटॉप मोड हा इथे ऑन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असं काही माहिती इथे दिसून येईल. त्यानंतर इथे लॉगिन जो काही ऑप्शन आहे लॉगिन बटन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉगिन बटनावरती क्लिक केल्यानंतर असं काही तुमच्यासमोर माहिती येणार आहे. इथे तुम्हाला आधार नंबर म्हणजे ज्याचा कोणाचा तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा आहे, ज्या कोणत्या व्यक्तीचा ॲड्रेस चेंज करायचा आहे त्याचा आधार नंबर तुम्ही इथे टाकाल. त्यानंतर तुम्हाला हा जो काही कॅप्चा दिसतोय तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ-टी-पी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशी काही माहिती येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ज्यांचा कोणाचा तुम्ही आधार नंबर टाकला आहे त्यांची माहितीसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल. इथे त्यांची प्रोफाईल असणार आहे. या फोटोवरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचा आधार बघता येईल. इथे आधारवरती तुम्हाला जुना जो काही ॲड्रेस असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन केला जाणार आहे. त्यानंतर आता आपण मेन बघूया, की ॲड्रेस चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. मित्रांनो, ॲड्रेस चेंज करण्यासाठी इथे जो काही ॲड्रेस अपडेट हा जो काही ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 मित्रांनो ऑप्शन येणार आहेत. गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिला जो ऑप्शन असणार आहे मित्रांनो, अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट. म्हणजे तुमच्याकडे जर कोणतं प्रूफ असेल, डॉक्युमेंट असेल, तर तुम्ही ॲड्रेस अपडेट करू शकता. आणि मेन ऑप्शन म्हणजे हा दुसरा जो ऑप्शन असणार आहे, या ऑप्शनमध्ये तुमच्या हेड ऑफ फॅमिली म्हणजे तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डवरून तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकता. म्हणजेच मित्रांनो, कुटुंब प्रमुख म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर तुमच्या पतीचे नाव असेल, तर तुमचा कुटुंब प्रमुख असतो. म्हणजे तुम्ही पतीच्या ॲड्रेसवरून पत्नीचं आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करू शकता. किंवा तुमच्या आधार कार्डवरती जर तुमच्या वडिलांचं नाव असेल, त्यांच्या आधार कार्डवरून सुद्धा तुम्ही हा ॲड्रेस चेंज करू शकता. तर इथे तुम्हाला हा जो काही सेकंड ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला करंट ॲड्रेस इथे येईल. तुमचा सध्या जो काही आधार कार्डवरचा ॲड्रेस असेल, तो तुम्हाला ॲड्रेस इथे बघायला मिळेल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघा डिटेल्स ऑफ एच-ओ-एफ रिक्वायर फॉर अपडेट. तुमच्या हेड ऑफ फॅमिलीचे तुम्हाला डिटेल द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या पतीच्या आधार कार्डवरून जर ॲड्रेस चेंज करणार असाल, तर तुम्हाला तुमच्या इथे पतीचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. रिलेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पतीच्या नावे जर तुम्ही चेंज करणार असाल, तर तिथे स्पाउसचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता सपोर्टिंग डॉक्युमेंट. आता मित्रांनो, हा मेन पॉइंट असणार आहे. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट कोणते असणार आहे? तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते इथे बघा. जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल, लग्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, तरीसुद्धा तुम्ही ते सुद्धा अपलोड करू शकता. पण मात्र तुमच्याकडे कोणतंच डॉक्युमेंट नसेल, तर त्यांनी एक ऑप्शन इथे मेन्शन केला आहे, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. हाच मित्रांनो फॉर्म तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला आहे. तोच फॉर्म इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे काही जनरल इन्फॉर्मेशन आहे, इथे तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो तुम्हाला मी सुरुवातीला दाखवला होता, तोच फॉर्म तुम्हाला मित्रांनो इथे अपलोड करायचा आहे. तो फॉर्म सविस्तर कसा भरायचा आहे त्यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड असणार आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही सविस्तर बघू शकता. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करून देतो. तो फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आहे त्याबाबत सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तरीसुद्धा तुम्हाला एक जनरल माहिती सांगून देतो मित्रांनो. उदाहरणार्थ जर एखाद्या पत्नीला पतीच्या नावाने आधार कार्ड चेंज करायचं असेल, तर इथे तुम्हाला त्या पतीचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे संपूर्ण ॲड्रेस जो काही पतीच्या आधार कार्डवरती असणार आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर त्यांचा आधार नंबरसुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पत्नीचे नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यांचं रिलेशन काय असणार आहे, म्हणजे वाईफ असणार आहे, ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यांचा आधार नंबरसुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा पत्नीचे नाव येणार आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला पत्नीचे नावच टाकायचं आहे. इथे तुम्हाला तारीख टाकायची आहे. त्याचबरोबर पतीची सही तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि याच फॉर्मचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे.
त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला इथे नेक्स्टचं ऑप्शन दिसत आहे. या नेक्स्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ₹75 एक पेमेंट करायचं आहे. ₹75 यासाठी पेमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. इथे तुम्हाला टिक करून मेक पेमेंट हा जो काही खाली ऑप्शन आहे मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी काही तुमच्यासमोर माहिती येईल. तुम्ही यू-पी-आयद्वारे सुद्धा पेमेंट यामध्ये करू शकता. इथे तुम्हाला वेगवेगळे विविध ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. तुम्ही यू-पी-आय थ्रू पेमेंट यामध्ये करू शकता. यू-पी-आयवरती क्लिक करा. त्यानंतर तुमची यू-पी-आय आयडी किंवा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्हाला सक्सेसफुलचा असा स्टेटस येणार आहे. त्यानंतर खाली डाउनलोड एक्नॉलेजमेंटचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करून एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो एक्नॉलेजमेंट स्लिप जी काही असणार आहे त्यावरती तुम्हाला एक नंबर दिला जाणार आहे. तो नंबर म्हणजे असणार तुमचा SRN नंबर म्हणजेच सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर. हा नंबर तुमच्यासाठी इम्पोर्टंट असणार आहे. या नंबरद्वारे तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता. त्यानंतर मित्रांनो ही एक शेवटची आणि महत्त्वाची स्टेप असणार आहे. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा या पेजवरती यायचं आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमच्या हेड ऑफ फॅमिलीचं जे काही आधार नंबर आहे, तो आधार नंबर टाकून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो हेड ऑफ फॅमिलीचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो जो काही मी SRN नंबर सांगितलेला म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर, तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि ते एक्सेप्ट बटनावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला मित्रांनो रिक्वेस्ट ज्यावेळी तुम्ही एक्सेप्ट कराल, त्यानंतरच तुमचे आधार कार्ड करून ऑफिशियल तुमचा ॲड्रेस चेंजची प्रोसिजर इथे स्टार्ट होणार आहे. एक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येणार आहे. इथे तुम्हाला कंटिन्यू बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही सक्सेसफुली तुमचा ॲड्रेस चेंज केलेला आहे. पुढच्या 30 दिवसामध्ये तुमचा ॲड्रेस चेंज होणार आहे आणि तो ॲड्रेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती. या माहितीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस चेंज करून घ्यायचा आहे माझ्याकडून, तरीसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. मी तुम्हाला तुमचा ॲड्रेस चेंज करण्यामध्ये मदत करू शकतो. तर अशा प्रकारे ही माहिती संपूर्ण तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.